नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, उद्या होणाऱ्या गट ब कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण इतके दिवस जी मेहनत केलेली आहे ती फक्त आपल्याला उद्या सिद्ध करून दाखवायची आहे। उद्या आपल्याला 1 तास मिळणार आहे, त्या 1 तासामध्ये आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि बघा मित्रांनो, आपली जी मेहनत आहे तर ती उद्या 1 तासामध्ये अशी आपल्याला अशा प्रकारे ती सिद्ध करायची आहे की उद्याची प्रिलिम जी आहे ती आपली क्रॅकच झाली पाहिजे आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही मदत करू इच्छितो, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। बघा मित्रांनो, ऑलरेडी मी कंबाईनच्या प्रिलिम क्रॅक करून मेन्स दिलेले आहे आणि तोच माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर नवीन विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे काय नाही, जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे काय नाही, याबाबत हा गायडन्सचा एक व्हिडिओ असणार आहे परीक्षेला जाता जाता। बघा मित्रांनो, सुरुवातीला नवीन विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट्स हा विषय खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे सोबत, तर हॉल तिकीट, आयडी, त्यानंतर पेन, हे 3 गोष्टी आपल्याला सोबत असल्या पाहिजे। मग हॉल तिकीटचं कलर झेरॉक्स असू द्या किंवा मग साधी झेरॉक्स असू द्या तरी पण चालतं। त्यानंतर बघा मित्रांनो, आयडी प्रूफ जो आहे तो तुम्ही मतदान कार्ड घ्या, त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी काही घेऊ शकता, पण जे तुमच्याकडे आयडी असेल त्याची ओरिजिनल पाहिजे ते आणि त्याची झेरॉक्स पण तुमच्याकडे पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बघा, झेरॉक्स जर तुम्ही नेली नाही तर तुमची तिथं काय होते, धावपळ होते। तुम्हाला तिथं झेरॉक्स काढायला पळावं लागतं इकडं तिकडं, आणि रविवारचा दिवस असल्यामुळे काही झेरॉक्स सेंटर पण उघडे नसतात, मग त्यामुळे सगळा गोंधळ होऊन जातो आणि त्याचा इम्पॅक्ट पेपरवर होतो। त्यामुळे तुम्हाला आधीच हॉल तिकीट एकदा परीक्षेला जाता जाता सगळं परत बॅगमध्ये चेक करायचं, कधी कधी घरी पण विसरून येतो आपण, तर चेक करा हॉल तिकीट घेतलंय का, ओरिजिनल आयडी घेतलं का, त्यानंतर झेरॉक्स घेतलं आहे का। त्याचबरोबर पेन जो आहे तो काळा बॉल पेन आपल्याला घ्यायचा आहे, 2 बॉल पेन आपल्याला सोबत ठेवायचे, ठीक आहे। 2 बॉल पेन आपल्याला सोबत असलीच पाहिजे। त्यानंतर जर बघितलं तर घड्याळ आपल्याकडे असली पाहिजे, साधी घड्याळ, ठीक आहे, साधी घड्याळ। टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी ही साधी घड्याळ अत्यंत महत्त्वाचा रोल तिचा असतो, ठीक आहे। कंबाईन मध्ये जर तुमच्याकडे घड्याळ नसेल तर तुम्हाला किती वेळेत किती क्वेश्चन सोडवायचे किंवा किती वेळ झाला हे तुम्हाला समजणारच नाही, त्यामुळे घड्याळ तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे, ठीक आहे। तर हे झाले बेसिक डॉक्युमेंट्स आपल्याकडे कोणते पाहिजे। त्यानंतर जे विद्यार्थी अत्यंत नवीनच आहे, जे आता पहिल्यांदाच पेपर देणार आहे, त्यांच्यासाठी हा दुसरा मुद्दा, OMR शीट जी आहे तर तिच्यावर कसं भरायचं कसं नाही हे मी तुम्हाला दाखवतो आता। OMR शीट मध्ये सुरुवातीलाच असतं नेम ऑफ एक्झामिनेशन। मग बरेचसे मुलं या नेम ऑफ एक्झामिनेशनची इथं स्वतःचं नाव टाकून देतात, तर आता तिथं तुम्हाला स्वतःचं नाव नाही टाकायचं, तिथं तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षा जे हॉल तिकीटवर नाव असेल तर ते तुम्हाला तिथं कंबाईन गट ब पूर्व परीक्षा ते नाव तुम्हाला तिथं भरायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुमचा जो रोल नंबर असेल तर तो तुम्हाला भरायचा आहे, जे सेंटर असेल समजा पुणे इथं PN, ठीक आहे। त्यानंतर जो रोल नंबर आहे तो भरायचा आहे तुम्हाला इथं। त्यानंतर सब्जेक्ट कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे, ठीक आहे। सब्जेक्ट कोड तुमच्या हॉल तिकीटवर तुम्हाला दिसेल। त्यानंतर जर बघितलं तर क्वेश्चन बुकलेट नंबर, क्वेश्चन पेपर जो तुमच्याकडे येणार आहे त्यावर एक नंबर असतो राईट साईडला वरती कोपऱ्यात, तर तो इथं भरायचा आहे, ठीक आहे। तर इथं सब्जेक्ट कोड, इथं क्वेश्चन बुकलेट नंबर, इथं रोल नंबर। त्यानंतर तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तर त्याचा सेट कोणता आहे त्याला तुम्हाला इथं डार्क करायचं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तुम्हाला तुमची इथं साइन जी आहे ती इथं या बॉक्समध्ये करायची। या बॉक्समध्ये जो तुमचा हॉलमध्ये जे काही शिक्षक असणार आहे इन्व्हेस्टिगेशन जे करणार आहे तर त्यांची ती सही इथं असणार आहे इन्व्हेस्टिगेटरची, ठीक आहे। तुमची सही तुम्हाला या बॉक्समध्ये करायची। तर अशा प्रकारे एक सिंपल तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर जी काही OMR शीट येणार आहे ती फिल करायची। आता त्यामध्ये अजून एक बाब, तुम्ही आता कंबाईनचा पेपर देताय, राज्यसेवा आणि कंबाईनच्या पेपरमध्ये OMR शीट मध्ये जेव्हा आपण ते राऊंड करणार आहे, गोळे बनवणार आहे, तर त्याचा एक अप्रोच जो आहे तो वेगवेगळा पाहिजे। तुम्हाला कंबाईन मध्ये 60 मिनिटामध्ये आपल्याला किती प्रश्न सोडवायचे, तर 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे। मग आपण जर बघितलं 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो 36 सेकंद प्रत्येक प्रश्नासाठी। मग आपल्याला काय करायचंय, तर बरेचसे मुलं काय करतात, त्यांची स्ट्रॅटेजी कशी असते की पहिले उत्तर सोडवतात क्वेश्चन पेपरवर आणि नंतर सगळे एकदाच फिल करू म्हणून ठेवतात शेवटच्या 5 मिनिटात वगैरे। तर तसं करू नका, क्वेश्चन सॉल्व्ह केला की लगेच तिथं त्या ठिकाणी फिल करत चला। किंवा समजून घ्या एक पेपर आहे, पेपर तुम्ही ओपन केला, समजा पहिलं पेज ओपन केलं, त्यावरचे जे काही क्वेश्चन सोडवले ते फिल करून घ्यायचे। नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे हे एक पान ओपन होतं, हे एक पान ओपन होतं, मग या पानावरील पूर्ण काय सोडवा, तर क्वेश्चन सोडवा आणि ते फिल करून घ्या। तर हेच स्ट्रॅटेजी यूज करा कंबाईनसाठी। नंतर
ते गोळे करण्याचा प्रयत्न करू नका, लगेचच्या लगेच गोळे करा, ठीक आहे. त्यानंतर अटेम्प्ट किती असला पाहिजे, तिसरा महत्वाचा मुद्दा. आता बघा मित्रांनो, अटेम्प्ट हा नेहमी पेपरवर डिपेंड असतो, ठीक आहे. पेपरवर डिपेंड असतो, म्हणजे पेपरची क्वालिटी काय आहे त्यानुसार आपला अटेम्प्ट डिपेंड असतो. आणि हे तुम्हाला पेपरवरूनच समजतं. तुम्हाला जर सगळं सुरुवातीला व्यवस्थितपणे उत्तर येत आहे, सगळ्या गोष्टी येत आहे, तर तुम्ही तुमचा अटेम्प्ट वाढवू शकता. पण समजून घ्या, तुम्हाला असं वाटतं की पेपर जो आहे तो हा हार्ड आहे, मी समजून घ्या एक 30-40 क्वेश्चन सोडवले आतापर्यंत, 50 क्वेश्चन सोडवले, मग त्यामधून मला असं वाटतंय की माझे 20-25च बरोबर येतील, तर मग तुम्ही काय करा, तुमचा अटेम्प्ट जो आहे तो कमी करा. मग अटेम्प्ट कोणत्या रेंजमध्ये असला पाहिजे, तर एक 80 ते 90 मध्ये अटेम्प्ट असला पाहिजे. मग समजून कमीत कमी तुम्ही 80 ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्ही 90 करा, किंवा 90च्या पण वर जाऊ शकता, पण हा एक बेस्ट अटेम्प्ट राहील 80 ते 90. कारण मुलांना आजकाल मार्क जे आहे ते खूप जास्त पडत आहे आणि कंबाईन मध्ये वन लाइनर क्वेश्चनची संख्या जास्त असते. त्यामुळं आपण जर बघितलं तर काय होणार आहे, तर मुलं जास्तीत जास्त मार्क घेतात, ज्यांचा अभ्यास खूप झालेला आहे वन लाइनर क्वेश्चनमुळे, त्यांना बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन माहित असते, फॅक्च्युअल डेटा माहित असतो, त्यामुळे ते जास्तीत जास्त मार्क घेतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा अटेम्प्ट जो आहे तो 80 ते 90 किमान एवढा ठेवायचाच आहे. त्यानंतर आता ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपण पेपरशी संबंधित आपल्याला काय करता येईल, कसा पेपर सोडवायचा कसा नाही, तर हे बघणार आहोत इथं. आता पेपर सोडवताना जे फर्स्ट टाइम किंवा जे सेकंड टाइम बऱ्याचशा मुलांकडून ही चूक होते की ते प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही. फ्लो मध्ये काय होतं, आता खालील विधानांपैकी कोणती विधानं असत्य आहे, ठीक आहे, असं दिलं जातं. आणि समजून घ्या की 3 स्टेटमेंट दिले जाते आणि आपल्याला ऑप्शन मध्ये फक्त असं दिलं जातं अ आणि ब, ठीक आहे, क आणि ड, ठीक आहे, किंवा ब आणि क अशा ऑप्शन दिले जातात. आणि आपण बऱ्यापैकी क्वेश्चन मध्ये ॲज आपण बरोबर समजून चाललेलं असतो, खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे, मग आपण लगेच पहिलं विधान बरोबर, दुसरं विधान बरोबर, आपला तो माइंडसेट झालेला असतो. आणि आपल्याला मध्येच असा एखादा क्वेश्चन टाकला जातो की खालीलपैकी कोणतं विधान चुकीची, आणि मग आपल्याला तिथं समोर बरोबर वगैरे दिले जात नाही, ठीक आहे. मी इथे एक क्वेश्चन पण घेतलेला आहे बघा, ठीक आहे, तसा क्वेश्चन नाहीये. तर बघा मित्रांनो, तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात, ठीक आहे. तर तुम्हाला तिथं काळजीपूर्वक वाचायचे, असत्य वगैरे काय आहे इथं समजून तुमचे 2 किंवा 3 प्रश्न जरी गेले, 3 प्रश्न जरी चुकले, तरी तुम्ही आपण जर बघितलं तर स्पर्धेमधून बाहेर होता. त्यामुळे पहिला माझं सजेशन आहे की प्रश्न काळजीपूर्वक वाचणे. कितीही समजा अभ्यास केलेला विद्यार्थी असला तरी पण तो 1, 2, 3 सिली मिस्टेक करूनच येतो, ठीक आहे. तुम्ही सुद्धा यापूर्वी पेपर दिला असाल तर तुम्ही अनुभवला असाल की सिली मिस्टेक होतात, ठीक आहे. कधी कधी सिली मिस्टेक काय होते, आपण उत्तर एकाचं बरोबर टिक करतो, किंवा 6वा प्रश्न आहे त्याचं उत्तर 3 आहे हे आपल्याला माहिती आहे, मग आपण त्याला टिक केलं, ठीक आहे. तुम्ही 4थ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, 5वा तुम्ही सोडून दिला आणि 6व्याचं तुम्हाला आता ऑप्शन क्रमांक 3 ला गोल करायचं आहे, पण तुम्ही चुकून काय केलं, 5वा खाली होता तिथंच गोल करून दिलं. तर अशा चुका होतात, अशा चुका होऊन देऊ नका. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्न वाचल्यानंतर सोडवल्यानंतर तो OMR शीट मध्ये त्याच नंबरच्या पुढे आपण भरतोय का, ठीक आहे, हे एकदा चेक करा. कोणत्या रकान्यात आपण भरतो, ऑप्शन क्रमांक 1, 2, 3, 4, तर त्यामध्येच भरतोय का हे थोडं व्यवस्थित बघा. पण एवढं पण त्यावर टाइम वेस्ट करू नका की लगेच तुम्हाला पेपरला टाइम पुरणार नाही, ठीक आहे. तर प्रश्न सोडवायचा, परत बघायचा, 6वा क्वेश्चन आहे 3, ठीक आहे, लगेच जायचं पुढे, ठीक आहे. तर प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि OMR शीटवर काळजीपूर्वक आपल्याला गोष्टी फिल करायच्या आहेत. त्यानंतर एलिमिनेशन मेथड जी आहे तर तिचा आपल्याला स्ट्रॉंग वापर करायचा आहे. आपल्याला इथं टाइम वाचवायचा आहे जास्तीत जास्त. मग एलिमिनेशन मेथडचा कशा प्रकारे वापर करता येईल, तर इथं बघा काही क्वेश्चन मी इथं ऍड केलेले तुम्हाला समजून सांगण्यासाठी. जसं की बघा मागच्या वर्षीचा हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. आता विधान परिषद नाही हे आपल्याला विचारलेलं आहे, ठीक आहे. मग आपण पहिला ऑप्शन बघितला बिहार मध्ये तर आहे, मग आपण जर बघितलं तर पहिल्या ऑप्शन मध्ये बिहार दिलं, हा ऑप्शन नाही येणार. तिसऱ्या ऑप्शन मध्ये बिहार दिलं, हा ऑप्शन नाही येणार. मग आपण जर बघितलं मित्रांनो तर इकडे कोणकोणते ऑप्शन आहे, तर इकडे जर बघितलं तर क आणि ड आहे आणि ड आहे, म्हणजे ड मध्ये 100% नाहीच आहे, ठीक आहे, ड मध्ये 100% नाहीच आहे. मग आपल्याला फक्त इथं कर्नाटकला बघायची गरज नाही, आपल्याला फक्त इथं केरळला बघायचं, हा केरळमध्ये नाहीये, मग हेच आपलं उत्तर असणार. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर उत्तरापर्यंत इझिली पोहोचू शकतो, ठीक आहे. मी तर काय बघितलं, पहिलेच बघितलं बिहार आहे, बिहारमध्ये आपल्याला काय विचारलं, विधान परिषद नसणारं सभागृह विचारलं, विधान परिषद हे सभागृह कोणत्या राज्यामध्ये नाही हे विचारलं. मग आपण लगेच काय करायचं, अ बघायचं आणि त्यानंतर लगेच उत्तराकडे जायचं, ठीक आहे. स्टेटमेंट असले पहिले स्टेटमेंट वाचायचं, लगेच ऑप्शनकडे आपल्याला जायचं आहे, ठीक आहे. लगेच काय करायचं, ऑप्शनकडे जायचंय. नाही तर आपण काय करतो, ठीक आहे, नाहीये,
मग ब, मग क, मग ड, इथं तरी एक एक शब्द आहे. मग आपण प्रत्येक स्टेटमेंट वाईज चेक केलं तर तसं होणार नाही. तुम्हाला डायरेक्ट काय करायचंय, पहिलं विधान वाचलं की लगेच खाली याच्यामध्ये यायचंय, किंवा तुम्ही शेवटच्या विधानापासून सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे, समजून घ्या. आता मी ड बघितलं, राजस्थानमध्ये नाहीये, बरोबर आहे. मग इथं उत्तर जे ते 2 किंवा 4 पैकी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर नाहीच आहे. नंतर केरळ बघितलं, हा इथं आपण जर बघितलं पर्याय क्रमांक 2 उत्तर. तर अशा प्रकारे इलिमिनेशन मेथड जी आहे तिचा आपल्याला स्ट्रॉंगपणे वापर करायचा आहे. जे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन असतील तर त्यामध्ये इलिमिनेशन मेथडचा वापर करायचा असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, कधी कधी काहीच इन्फॉर्मेशन माहित नसते काही क्वेश्चनची विषयी, जसं की सिंगल लाईनर क्वेश्चन आहे आणि त्याविषयी जास्त काही माहित नाही. मग त्याचे थोडे टेक्निक सांगतो, ते कसे सोडवायचे कसे नाही. ठीक आहे, या टेक्निक अनुभवाने येऊन जातात. पण तुम्ही आता बघा इथं, जसं की काही क्वेश्चन मध्ये सेल्फ एक्सप्लेन आन्सर असतो, म्हणजे काही क्वेश्चन मध्ये जे काही आन्सर आहे ते स्वतः आपल्याला दिलेलं असतं. ठीक आहे, जसं की आता बघा, संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेला ब्लू हार्ट हा अभियान कशाशी संबंधित आहे. आता इथं जर बघितलं तर एड्स, अंमली पदार्थ, पूर मदत कार्य, देह व्यापार, आणि त्याला काय केलेले इथं आपण कंसात मानवी देह व्यापार असं त्याला सेल्फ एक्सप्लेन केलेले. मग इथं जर बघितलं जे सेल्फ एक्सप्लेन असतात, ऑप्शन मध्ये सेल्फ एक्सप्लेन केलेलं असतं, आन्सर म्हणतं मीच आन्सर आहे, तू याला टिक कर. ते आपल्याला स्वतः सांगतं की मीच आन्सर आहे, तुम्हाला टिक कर. हे सेल्फ एक्सप्लेन केलेलं असतं, हे थोडं बघत चला. ठीक आहे, आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी आज समजून घ्या, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, समजून घ्या की असा प्रश्न आला की सती प्रथेचा सर्वप्रथम विरोध कुणी केला किंवा सती प्रथा बंद कुणामुळे झाली. ठीक आहे, तर बाकीचे नाव असतील, पण राजाराम मोहन राय यांचं पूर्ण तुम्हाला नाव व्यवस्थितपणे बघायला मिळेल. ठीक आहे, तर असे ज्या काही गोष्टी आहे तिथं समजून घ्या, एकदा ऑप्शन वाचा आणि ऑप्शन मध्ये समजून घ्या एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं असेल, समजून घ्या नॉर्मल न्यायमूर्ती, फक्त न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे, किंवा आणि मग असं एखादं दिलं असेल मदन मोहन मालवीय. ठीक आहे, असं फुल नाव जर दिलं असेल किंवा मोठ्या अक्षरात जर ऑप्शन आपल्याला बघायला मिळत असेल, ज्याला कंस वगैरे असेल, तर ते मोस्टली ऑप्शन असतं. आता हे कधी उत्तर द्यायचंय, ही ट्रिक कधी वापरायची आहे, तर ही ट्रिक तुम्हाला जेव्हा फिक्स माहित नसेल तेव्हाच यूज करायची. ठीक आहे, जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर तेव्हा ही ट्रिक यूज करू नका, डायरेक्ट जाऊन उत्तर द्यायचे आहे. या ट्रिक मध्ये बघा 99% उत्तर तेच असतात. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर बघा कधी कधी काय होऊन जातं, आपल्याला सेम ऑप्शन बघायला मिळतात, सेम ऑप्शन. जसं की इथे एक बघू शकतो आपण हा प्रश्न, आता जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व डॅश या दिवशी संपले. मग आपण जर बघितलं तर कधी कधी आपल्याला सेम ऑप्शन, म्हणजे याला आपण जुळे ऑप्शन म्हणू शकतो, जुळे ऑप्शन बघायला मिळतात. जुळे जुळे इथं जर बघितलं तर 2019 ठीक आहे, सगळीकडे इथं आपल्याला बघायला मिळत नाही 2020. ठीक आहे, मग इथं आपल्याला एकदम जुळे ऑप्शन कुठे बघायला मिळत आहे, सेम टू सेम 31 ऑक्टोबर 2019, 31 डिसेंबर 2019. हा जर बघितला तर इथं 2019 आहे, पण आपल्याला सेम टू सेम 31 2019 असे जे जुळे ऑप्शन असतात तर त्यामध्ये एक उत्तर असतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही रिस्क घेऊ शकता अशा क्वेश्चन मध्ये, याला कट करा याला कट करा आणि दोघातून एक तुम्हाला रिस्क घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं प्रश्न जो आहे तो सोडू शकता. अजून एक टाइप सांगतो तुम्हाला. कधी कधी काय होऊन जातं, समजून घ्या, एक क्वेश्चन मागे आला होता की भारताला नेट झिरो कार्बन एमिशनचं लक्ष्य जे आहे ते एका ऑप्शन मध्ये दिलं 2070 पर्यंत पूर्ण करायचं, दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिलं होतं 2060 मध्ये पूर्ण करायचं, आणि मग बाकीचे ऑप्शन वेगळे होते. समजूया, खालीलपैकी योग्य विधानाचा विचार करा. पहिलं ऑप्शन होतं की भारताला 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट अचीव करायचे. दुसरं ऑप्शन होतं 2060 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट अचीव करायचे. तिसरं ऑप्शन होतं नेट झिरो कार्बन एमिशन म्हणजे औद्योगिक क्रांती जेव्हा झाली होती त्यावेळेचा कार्बनची लेवल. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे, आणि चौथं इतर ऑप्शन दिलेले आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की यामधलं चुकीचं काय. मग आपल्याला जर इथं सेम अंकात फक्त बदल केलेला आहे, या दोन्ही पैकी एकच चुकीचं असणार आहे. ठीक आहे, तर मला काय म्हणायचं समजलं का? समजून घ्या, 4 ऑप्शन दिले, 4 पैकी 2 वेगळेच आहे स्टेटमेंट. ठीक आहे, पर्यावरणाशी संबंधित समजून घ्या, पण 2 ऑप्शन असे की 2070 पर्यंत आपल्याला नेट झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट गाठायचंय, म्हणजे आपल्याला कार्बन जो उत्सर्जित करतोय आपण एक्स्ट्राचा तो नष्ट करायचा आहे, आणि 2060 पर्यंत आपल्याला हे टार्गेट गाठायचं. किंवा समजा असं असेल की लोकसंख्येचं स्थिरीकरण आपल्याला 2045 पर्यंत करायचं आणि एका ऑप्शन मध्ये दिलेलं असेल 2040 पर्यंत करायचे. मग इथं एकच उत्तर असतं, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. एक चुकीचं असणार आणि एक बरोबर असणार या सिच्युएशन मध्ये. ठीक आहे,
आणि इथं समजलं की जुळे ऑप्शन असले, ठीक आहे, तर त्यापैकी एक उत्तर आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, या अशा प्रकारे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, ठीक आहे. त्यानंतर कधी कधी आपल्याला काय करायचं, मराठी सोबत इंग्रजी सुद्धा वाचायचं आहे. आता बरेचसे जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, तर त्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर लॉंग अँड हेल्दी लाईफ, त्यानंतर नॉलेज आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असं दिलेलं आहे. मग समजा नॉलेज हा शब्द जो आहे त्याला मराठीमध्ये ज्ञान असं म्हटलं जातं, बरोबर. मग कधी कधी आयोगाने शिक्षण सुद्धा दिलेलं आहे. मग तुम्ही तिथं कन्फ्युज होणार, अरे शिक्षण आहे, ज्ञान आहे, मग मी काय तिथं टिक करायला पाहिजे. आता लॉंग अँड हेल्दी लाईफ, दीर्घ आणि निरोगी आयुष्य असं त्याचा अर्थ होतो, पण आयोगाने कधी कधी काय दिलेलं आहे, फक्त तिथं आरोग्य दिलेलं आहे, ठीक आहे, आरोग्य दिलेलं आहे. तर कधी कधी तुम्ही तिथं कन्फ्युज होऊ शकता, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी ऑप्शन रीड करायचे आहे अशा प्रश्नांचे, ठीक आहे, इंग्रजीतून प्रश्न रीड करायचे. त्यानंतर पॉलिटी असं सब्जेक्ट आहे की जिथं कीवर्ड्स खूप मॅटर करतात. पॉलिटीमध्ये बघा, सिंपल आहे आणि नाहीचा खेळ असतो, जसं की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे, मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट नाही, बस विषय संपला. इथं जर बघितलं आहे आणि नाहीवर जास्त भर दिला जातो. समजून घ्या की मार्गदर्शक तत्व, सेम मी तुम्हाला जसं सांगितलं की मार्गदर्शक तत्व जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे, मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नाही, ठीक आहे. डॅडॅश ही गोष्ट ह्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आली, सिंपल डॅडॅश ही गोष्ट या घटनादुरुस्तीनुसार ऍड करण्यात आली नाही. 42व्या घटनादुरुस्तीने समजून घ्या की मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले, 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलेली नाही, किंवा दुसरी घटना दुरुस्ती दिली. तर आपल्याला तिथं कीवर्ड्सवर फोकस करायचं पॉलिटी या सब्जेक्टमध्ये, आणि जास्त तर आहे किंवा नाही यामध्ये. आता मागे एक क्वेश्चन आला होता की मंत्रिमंडळाची संख्या मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त आपण जर बघितलं तर राज्यामध्ये किती असली पाहिजे, तर जास्तीत जास्त 15% आणि कमीत कमी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त 12 असली पाहिजे असं आपल्याला इथं दिलं होतं. कमीत कमी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त 12 असली पाहिजे असे स्टेटमेंट होते. मग ते मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त हा जो तिथे कीवर्ड होता हा आपल्यासाठी महत्वाचा होता, कारण मुख्यमंत्र्यासहित ती संख्या असते. त्यामुळे पॉलिटीमध्ये जे आहे ते व्यवस्थितपणे बारकाईने शब्द तुम्हाला व्यवस्थितपणे वाचायचाच आहे, ठीक आहे, खास करून पॉलिटीमध्ये. त्यानंतर पहिलं काय सोडवायचं, माझं स्ट्रॉंग सजेशन असेल मॅथ्स अँड रिझनिंग लास्टलाच सोडवा, ठीक आहे, सुरुवातीला ते सोडवू नका. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कधी कधी आपण एखाद्या क्वेश्चन मध्ये अडकून जातो, ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, थोडासा आपला माइंडसेट जो आहे तो स्ट्रॉंग ठेवायचा आहे. क्वेश्चन येत असेल तरच सोडवा, ठीक आहे, नाहीतर त्याला डायरेक्ट सोडून द्या. परत मी दुसऱ्या फेरीत येईल, तिसऱ्या फेरीत येईल, तसं होत नाही कंबाईन मध्ये. दुसऱ्या फेरीचा विषय सोडून द्या, तेव्हा तिथंच निर्णय घ्यायचा ऑन दी स्पॉट काय करायचं या क्वेश्चनचं. जर त्याला समजून घ्या 1 मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर त्याला सोडून द्या, कारण आपल्याकडे तो प्रश्न सोडवायला 36 सेकंद आहे. 36 सेकंदापेक्षा पण जास्त कालावधी जर तो क्वेश्चन घेत असेल त्याला सोडून द्या, चला पटकन, ठीक आहे. तुम्ही मॅक्सिमम बघायचं 36 सेकंदात किंवा 40 सेकंदात तुम्हाला एक आयडिया येऊन जाते क्वेश्चनची सोडवायची स्पीड बघून की तुमचा सुटतोय का तो, ठीक आहे. आणि जर नसेलच, तुम्हाला येतच नसेल, काहीच आयडिया नसेल, तर चला पुढं. नाही तर मग मी ज्या ट्रिक सांगितलेले आहे त्या ट्रिक अप्लाय होत असेल तर त्या ठीक आहे, नाही तर मग चलो आगे, ठीक आहे. आणि पेपर सुरू होण्याच्या आत तुम्ही काय करू शकता, जे पेपरचं मागचं पेज आहे त्यावर तुम्ही काय करू शकता, असं ABCD लिहून घेऊ शकता, फक्त ABCD, ठीक आहे, ABCD. नाही तर फॉर्म्युले वगैरे लिहित बसताल, तसं करू नका. ABCD EFG HIJK असं 13 पर्यंत, ठीक आहे, M पर्यंत. आणि मग तसंच NOPQ ते रिजनिंगचे क्वेश्चन सोडवण्यासाठी काय करायचं, तर ती ABCD सुरू हे करायची, लिहून घ्यायची मागं, आणि त्याला नंबर द्यायचे असे 1 ते 13 आणि उलटे 14 ते 26. म्हणजे त्याने त्या टाइममध्ये आपल्याला थोडेसे 2-3 मिनिटं मिळतात पेपर सोडवण्याच्या अगोदर, तर क्वेश्चन पेपरवर त्या गोष्टी तुम्ही लिहून घेऊ शकता, ठीक आहे. पण इन्व्हेस्टिगेटर जो असतो त्याला दिसलं नाही पाहिजे की तुम्ही स्पष्ट असे ओपन मध्ये लिहिताय, ठीक आहे. तर ते कसं लिहायचं हे तुमच्यावर आहे, आता तुमच्या कौशल्यावर आहे, ठीक आहे. ते जर लिहिलं, ठीक आहे, ते मागचे पानं रफ पानं असतं त्यावर तुम्ही ते लिहून घेऊ शकता किंवा एकदमच मागच्या पेजवर लिहू शकता. बघा मित्रांनो, याचा फायदा काय होतो की तुम्ही जे काही कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न असतात ते सॉल्व्ह होण्यामध्ये तुम्हाला त्याची मदत होत असते, ठीक आहे. तर एवढं आजच्या सेशनमध्ये होतं, पेपर कसा सोडवायचा कसा नाही. बाकी तुम्हाला पेपरसाठी बेस्ट ऑफ लक, ठीक आहे. जर काही समजून घ्या तिथं काही तुम्हाला टेन्शन वगैरे येऊन देऊ नका, एकदम टेन्शन फ्री. पेपरच्या अगोदर काहीतरी चॉकलेट वगैरे खाऊन जा, खूप जास्त पण जेवण करून जाऊ नका, म्हणजे तिथे जाऊन आळस यायचा, ठीक आहे. तर फ्रेश माइंडसेटने पूर्ण व्यवस्थितपणे झोप घेऊन जा. पेपरच्या अगोदर आदल्या दिवशी झोप येत नसते, मला माहिती आहे ती कंडिशन काय असते, तर झोप येत नाही, ठीक आहे. आपण लवकर झोपण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळं समजून घ्या की तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर व्यवस्थित रात्री एकदम व्यवस्थित जेवण करा, एकदम मस्त, आणि त्यानंतर
व्यवस्थितपणे झोपण्याचा प्रयत्न करा शांत चित्ताने. ओव्हर थिंक करू नका. ठीक आहे, तुम्हाला बरोबर गोष्टी आठवतात. आता अजून एक जातात एक मुद्दा सांगतो. आपल्याला समजून घ्या, प्रश्न वाचल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हेच उत्तर आहे, तर तुमचं माइंड सांगत असतं हे उत्तर आहे, याला तुम्ही काय करायला पाहिजे, टिक करायला पाहिजे. हे तुमचं माइंड तुम्हाला सांगत असतं, तर ते फॉलो करा. ते सगळ्यात मेन मुद्दा आहे. तुमचे कमीत कमी 4 ते 5 मार्क त्याने वाढू शकतात. ठीक आहे, काय सांगतो मी तुम्हाला, सिली मिस्टेक मध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की तुमचं माइंड तुम्हाला सांगतंय बाबा तू हे वाचलेलं आहे, ही गोष्ट तू केलेली आहे, त्यामुळे हे उत्तर आहे. पण तुम्ही काय करता, ओव्हर थिंक करता, दुसरं टिक करता, बाहेर येता. मग तुम्हाला कळतं का अरे यार हेच उत्तर होतं, मला तर माहीतच होतं, मला तर मी हेच पहिले विचार केलेलं. ठीक आहे, तसं करणार. जे माइंडमध्ये पहिलं उत्तर येणार तेच उत्तर असणार, हे मी तुम्हाला आता सांगतो. ठीक आहे, तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. जय हिंद.